स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. खानापूर तालुक्यात शक्तीपीठ महामार्ग मोजणीवेळी शेतकरी व पोलिसांच्या मध्ये झटापट. सर्वेक्षणात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. ड्रोन मोजणी हाणून पाडली. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUवाडी प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. खानापूर विटा तालुक्यातील नागेवाडी, माहुली, भाग्यनगर येथील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाची ड्रोन सर्वेक्षण मोजणी हाणून पाडली. यावेळी शेतकऱ्यांनी मोजणी अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी मोजणी बंद पाडली. शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी प्रशासनाची लोक मोठ्या बंदोबस्तात आली होती. आज पहाटेच मोजणीची तयारी करण्यात येणार असल्यानं खानापूर तालुक्यातील शेतकरी सतर्क होते. प्रशासनाच्या लोकांनी बंदोबस्तात या ठिकाणी मोजणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र याला शेतकऱ्यांनी विरोध केला. यावेळी शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या लोकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. काही ठिकाणी पोलिसांनी शेतकऱ्यांमध्ये झटापट झाल्याच्या घटना घडल्याचं दिसून आलं. यावेळी कुंडलचे नेते किरण तात्या लाड यांनीही फोनवरून तहसीलदारांना ही मोजणी कशी काय केली जाते यावरून जाब विचारला. ॲडव्होकेट दीपक लाड यांच्यासह शक्तीपीठ विरोधी समिती यावेळी चांगलीच आक्रमक झाली होती. फुलाट गेलता, पाणी नव्हतं, ₹2 किलो वांगी वाटली सगळी. जमीन दिली आम्ही फुकट मध्ये. कारखाना 2.5 एकर जमीन केली. डेव्हलप होत ही कशाचं डेव्हलप आहे? भीक मागायची वेळ आणली. तुम्ही त्यासाठी अलाइनमेंटच्या कुठल्याही प्रोसेसला शेतकऱ्यांचं समर्थन नाही. कॅनॉल गेलाय, कॅनॉल गेल्यापासून एकदा पाणी आलं नाही. त्यावेळी जमीन आता ही वापरायची त्या शेतकऱ्याला सांगा. जमीन राहिल्या काय ते आमचं शंकर मोहिती नाही. एका एकर 70 लाखात घेतल्या उत्पादन त्यांनी. तर आम्ही का घेऊ शकत नाही 70 लाख सांग. आणि सरकार किती एका वर्ष 70 लाख येत आहे. 10 वर्ष आम्ही 7 कोटी रुपये खर्च करू ना तिथं उत्पादन करू आम्ही तिथं. आम्हाला साहेब मोजणी होईल. तुम्हाला काय पाहिजे? कुठलीही प्रोसेस आमच्या गावात तुम्हाला सांगतो, तुम्हाला जमीन घ्यायची नाही एक्वायर करून, त्याच्या बदल्यात आम्हाला दुसऱ्या जमिनी द्या. कर्ज काढून हे वाटले ते आम्ही. हे सगळे धोरणात्मक निर्णय आहेत, ते आपण इथं ठरवू शकत नाही. तुम्ही सुरुवातीत नव्हत्या. निवेदन टाका ना तसं मंत्रालयामध्ये. तुम्ही जे काय सांगाल तीच वर होणार आहे ना. इथं शेतकरी काय सांगते ती काय नाही ते शेतकरी तळमळ तुम्ही सांगा ना शासनाला. असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही जे निवेदन दिलं बरोबर आहे. शक्तीपीठ हा विशेष झाला पाहिजे. रोजगार मिळणार नाही. माणूस काय करणार? शेती जर गेली काय
वाट लावून बसणार. पुढच्या मागच्या पिढीचं मार्गात जाणार ना. काय करणार मागची? वाईट मार्गात जाणार. ही pattern होणार आहे. करायचं करा मग. या रस्त्याला 10-20 रुपये वाढवा की. जी जाणीव आहे किंवा तुमचं जे म्हणणं आहे, आता आम्ही म्हणजे आता स्पष्ट सांगायचं तर आज काही कोण मोजणीला आलेलं नाही, कुणाच्याही शेतात आम्ही जाणार नाही. तर आपल्याला माहितीच नाही अजून अलाइनमेंट कुठून जाते, कारण की आता फक्त जे अधिसूचना आलेली आहे, पहिली अधिसूचना असते ती त्यामध्ये फक्त गट नंबर असतात, क्षेत्र त्या गटाचं क्षेत्र पूर्ण क्षेत्र असतं. त्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याची आता एका गटामध्ये समजा हा पूर्ण गट आहे, त्यात असे 3-4 पोट हिस्से पडलेत. आता हायवे इथून जातोय का इथून जातोय हे अजून निश्चित नाही. हे अलाइनमेंट झाल्याशिवाय करणार नाही. आणि आता आम्ही कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोजणीसाठी जात नाही. आता फक्त हा ड्रोन सर्वे आहे. हा ड्रोन सर्वेमध्ये कुठलाही शेतकरी बाधित होत नाही. आणि भूसंपादन आता मी स्वतःच करणार आहे. आणि मी यापूर्वी पण शेतफळीला आठवडीला मोजणी केली होती. तिथे लोकांनी विरोध खूप केला सुरुवातीला, पण त्यांना नंतर लक्षात आल्या गोष्टीनंतर आता ते लोक आमचं निवेदन घेऊन येतात की आमची जमीन घ्या. म्हणजे आम्ही कोणाच्या नाही, आता जसं लाडसरत आहे पाहुणेच आहेत आमचे, तर त्यांना आम्ही सगळेच आपण शेतकऱ्याची पुत्र आहेत. असे काही कोणाचा अन्याय करायचं नाही. आज आम्ही कोणाची मोजणी करणार नाही आहोत. फक्त ड्रोन सर्वे म्हणजे एका जागी रोवर ठेवून फक्त सॅटेलाइटवर सर्वे, ही काही मोजणी नाही किंवा कुणा शेतातून पट्टे मोजणी होणार. ज्यावेळी पुढचं जाईल तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही पोहोचवणार आहोत. ऑलरेडी तुमचे मला वाटते 93 निवेदन मला प्राप्त आहेत आपल्या ह्याच्यातून. आणि ही आपण हरकती कधी घेतो की ज्यावेळी 15/3ची अधिसूचना निघते त्यानंतर हरकती घेतो. आपले अजून काहीच झालेलं नाही, तरी सगळ्या हरकती घेतल्यात. तो म्हणजे आम्ही शासनापर्यंत पोहोचवला आहे. अजून म्हणजे तुम्हाला असं वाटेल की लगेच जमीन ताबा वगैरे असा विषय नाही आहे. भूसंपादन ही फार लांबची प्रक्रिया आहे, त्यात टप्पे असतात. आता फक्त ड्रोन सर्वे आहे. म्हणजे कोणाच्या शेतकऱ्याचं आता तुम्हालाही कळायला पाहिजे ना की तुम्ही इथे बसलाय, तुम्हाला पण माहित नाही की तुमच्या शेती साहेब आम्हाला ती शेतीत नाही, गावागावापुरता नेवरी नागेवाडी गोगावपुरता मर्यादित नाही, भारत देश म्हणून ज्या ज्या गावातली शक्तीपीठ मध्ये जमीन जाते ती सगळे शेतकरी एकत्र येणार आहे. आम्हाला काय म्हणायला माहिती का साहेब, लाड साहेब, आम्ही काय म्हणतो माहिती का, हे जी ड्रोन सर्वे ही जी काय असेल शक्तीपीठ ही म्हणजे ही मार्गच नको इकडे, त्याच्यामुळे ड्रोन सर्वे असू द्या बाकी अन्य कुठल्याही प्रक्रिया असू द्या, हा नकोच आहे आम्हाला. आणि सर काय माहिती का, आता ती गट लॉक केली त्याच्यामध्ये आमच्या 400 एकच गट आहे 2.5 एकराचा. आम्हाला तर उद्या परत शाळा चालू होणार, सोसायटी मध्ये बँक कर देत नाही, कर्जासाठी लॉक नाही केले. पण आम्हाला ही लॉकच केलं. नाही सर, सर मुळात काय आम्ही शासकीय प्रोसेस करायची नाही. हा शक्तीपीठ ही मार्गच नको इकडे. आणि एका बाजूला अधिसूचना कलेक्टरनी काढलेलं नाही. 2013 या ठिकाणी वापरलेलं नाही. त्यामुळं पोलिसांनी शेतकऱ्यांच्या वेळेवरती जी काही शेतकऱ्यांची आपसातले वाद असतात तिथे जाऊन त्यांच्या जमिनीच्या मोजणी कराव्या. परंतु शक्तीपीठसाठी अशा सकाळी 6ला उठून कोणत्याही शक्तीपीठसाठी आम्हाला ही काय म्हणजे प्रोसेस नकोच आहे. शक्तीपीठचं काय नकोच इथं काय. ऐकून घ्या, आज आम्ही कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतात जाऊन मोजणी करणार नाही. कुठल्या शेत नाही, ड्रोन सुद्धा नको आहे. वर कळवा असं असं झालंय बाबा. हे बघा, साहेबांनी सांगितलं आज शेतामध्ये जाणार नाही, बाहेर सर्वे करणार. त्यांचा सर्वे कोणत्या पद्धतीने माहित आहे, परंतु हा सर्वे झाल्याशिवाय पुढची मोजणी करण्याचा अधिकारच त्यांना नाही. त्यामुळे आजच आम्ही तुम्हाला या ठिकाणी रोखून ठेवतोय. आजची प्रोसेस झाली तर पुढच्या प्रोसेसला तुम्ही या ठिकाणी पिंजरं घेऊन येणार आहे, आम्हाला माहित आहे. त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी तुम्हाला होऊन द्यायचं. आजच्या जर बघा आमच्या पोटात दुखते साहेब, त्यामुळे आम्ही बघतोय आम्ही कुठल्याही पिंजरे घेऊन कधी पुढच्या वेळी मोजणी आजच ड्रोन बाहेर काढतो. ड्रोनचं काही सुद्धा काढू नका इथनं पुढे, ह्या मार्गालाच लागू नका. मार्ग लाड साहेब सांगते बघा त्या पद्धतीने आजची जी काय परिस्थिती आहे, लोकांच्या संतप्त भावना आहेत, त्या संतप्त भावनांचा विचार करून
आजची मोजणी थांबली अशा पद्धतीचं जाहीर करा. आम्ही जाहीर करायला स्वागत करतो. आजच्या लोकांच्या संतप्त भावना नागेवाडीतल्या, फक्त ही नागेवाडी मधला ट्रायल आहे, पिक्चर आहे. नेवरी त्याच्यापेक्षा डबल आहेत, तिकडे पाठीमागं माऊली डबल आहेत, असं सगळीकडे आहे साहेब. त्यामुळे तुम्ही प्रांताधिकारी आहेत, 4 ठिकाणी 6 ठिकाणी तुमची अशी टीम सगळी काम करत्या. त्या सगळ्या टीमला सूचना द्या की लोकांची भावना उद्रेक आहे आणि ही सगळी लोक एकत्र झाली. बसाय जागा दिल्यावर पाय पसरतच त्यामुळं हे असं म्हणजे म्हणच आहे जुन्या माणसाची. बसाय जागा दिली की पाय पसार देते. त्यामुळे तुम्ही आज ड्रोन सर्वे झाला की उद्या तुम्ही वावरात याला काही विषय म्हणजे प्रोसेस चालू झाली. जिल्ह्यातला आमदार असेल, खासदार असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, ग्रामपंचायतीत अनेक सदस्य आहेत, सरपंच आहेत, यांना तुम्ही विचारलं का? मग लोकशाही फक्त नुसती कागदावरच आहे का? हा रस्ता कुणासाठी, कशासाठी? एका बाजूला समृद्धी महामार्ग ओस पडलाय आणि त्यामुळं आम्ही हा रस्ता जर आमच्या गोगावपासून पुढे जर गेला तर माणसं आम्हाला मासं जसं पकडतात जाळ्यात तशा पद्धतीने माणसं, मेलेली माणसं गोळा करावी लागतील. इतका मोठा महापूर येईल, अशा अनेक प्रश्न आहेत. पर्यावरणामुळे एका बाजूला झाडाचा इतका ऱ्हास होणार आहे, ती झाडं तुटणार आहेत, ती झाडं तुम्ही कशी लावणार? त्याचबरोबर सागरेश्वरसारखं अभयारण्य तुटणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत आणि हे कायद्यात कुठलंही नाही. 2013चा हायवे ऍक्ट काय सांगतो त्याचा अभ्यास पोलीस प्रशासनाने करावा. आम्हाला कोणत्याही पद्धतीची नोटीस नाही. आणि आज तुम्ही आमच्या शेतामध्ये आलाच कसं? आमच्या शेतावरती, आमच्या सातबाऱ्यावरती आमचं नाव आहे, मग आमच्या जमिनी हक्क आमचा. अशा भूमिका आहेत. 11 एकर, 15 एकर ज्यांच्या 20 गुंठ आहेत त्या सगळ्या गेल्यामुळं भूमीहीन शेतकरी होणार आहे. शेतकऱ्यांचा आत्महत्यांचं प्रमाण वाढणार आहे. आपण एक संवेदनशील प्रांताधिकारी विभागाचे आहात, तहसीलदार साहेब तुम्ही आहात, पोलीस प्रशासनाचे PI साहेब आहेत. त्यामुळे लोकभावनाचा उद्रेक तुम्ही कळवावा. अन्यथा आंदोलन आतापर्यंत 1 महिना सातत्यानं साहेब करतोय. तुम्ही या ठिकाणी आता आलाय, तुमचं खरं तर सर्व संघर्ष समितीच्या वतीने आभार मानतो. परंतु या ठिकाणी हा जो काही घाट गाठलाय मोजणीचा तो या ठिकाणी थांबवावा. अन्यथा सांगली जिल्ह्याला क्रांतीचे नाना पाटलांची, भगतसिंगांची परंपरा आहे, आंदोलन अधिक तीव्र या ठिकाणी होईल. आज आम्ही फक्त तुम्हाला अगदी तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोर आहे, पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल, ती सुद्धा आमच्याच कुटुंबातले आहेत. परंतु तुम्हालाही नाईलाज होतोय हे आम्हाला दिसतंय. परंतु आमचं आंदोलन कुणालाही शत्रुत्व घेण्यासाठी नाही, आमची कार्याही वाचवण्यासाठी आहे. त्यामुळं आम्हाला ज्या ज्या काही भूमिका घ्याव्या लागतील, प्रसंगी आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब जरी इथं पडला तरी आम्ही आमच्या काळ्याईसाठी त्या ठिकाणी मागं पडणार नाही. बरोबर का? त्यामुळे अशी भूमिका आहे. इथं शेतकरी कोणताही स्टेजवर बोलू शकत नसतो. त्या पद्धतीनं शेतकऱ्यांची भूमिका घेऊन ती सगळी शेतकऱ्यांची पोरं शेतकरी पुत्र म्हणून पुढे आलेले आहेत. आंदोलन हे महाराष्ट्रात एक वेगळ्या पद्धतीचं आयडॉल ठरेल. पालकमंत्र्यांनी सांगितलं शक्तीपीठच्या बाबतीत समझोता करू, पण पालकमंत्री कुठल्याही शेतकऱ्याला भेटायला आले का? अजिबात आलेले नाहीत. हा कोणत्याही पक्षाविरुद्ध, कोणत्याही नेत्याविरुद्ध किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आमचा हक्कच नाही. परंतु जे काय तुमचं चाललंय सातत्यानं आम्ही 1 महिना झालं सांगतोय, पण आजच आम्ही त्या आंदोलनाला आलो का? 1 महिना विट्यात ती सभा घेतली, 1 महिन्यात नेवरी नागेवाडीपासून गोगावपर्यंत चालत गेलो, पायाला आमच्या फोड आलं, बायकाने आम्हाला ताटं घेऊन ओवळलं. मग शक्तीपीठ करावं म्हणून कुणी बायकाने ओवळलं का? ह्या सगळ्या भावना तुम्ही सांगा. अशा सगळ्या भावना आहेत. पालकमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गावरती एक संवाद दौरा करावा, मग त्यांना ही सगळी भूमिका कळेल. अगोदरच शासनावरती 9 लाख कोटीचं कर्ज आहे आणि आता जर तुम्ही 1.5 लाख कोटी रुपये कर्ज वाढवणार असेल तर आम्हाला आमच्या पैशाची काळजी आहे, आम्हाला आमच्या सरकारची काळजी आहे. म्हणून आम्ही सरकारच्या बाजूने सुद्धा आंदोलन करतोय. परिसरातला नागेवाडी कारखाना आहे, सोनेर आहे, क्रांती आहे, अनेक कारखाने झालेत. या ठिकाणी 25-30 हजार एकर जमीन आमच्या परिसरात जाण्यानंतर परिसरातले 2 साखर कारखाने बंद पडू शकतात. कारखान्याला ऊस कमी आल्यामुळं इथली रोजंदारी सुद्धा कमी होऊ शकते. असे सगळे परिणाम आहेत. त्यामुळे शक्तीपीठ हा काय फक्त जमिनीपुरता मर्यादित नाही, तो आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महापुरामुळं मरणारी लोक बघा, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन आणि सगळं प्रशासन कमी पडेल या ठिकाणी मदत करायला. असा सगळा अभ्यास आहे. आम्ही गेले 1 महिना झालं. ॲक्टिव्हेशन ही लांबची प्रक्रिया आहे आणि ती स्वतः मीच करणार आहे, तर मी काय तुम्हाला खोटं सांगत नाही. तर आज हे जस्ट प्राथमिक सर्वे आहे आणि लगेच तुमचं ॲक्टिव्हेशन आणि ऐका ना, ऐकून घ्या, तुमच्या भावना काय माझं ऐकून घ्या, साहेबाचं ऐकून घ्या. ऐकून घ्या. फक्त अजून आपल्याला माहिती नाही की कुठल्या गटातून किती क्षेत्रात काय अलाइनमेंट अजून झालेली नाही. आपल्या तुमच्या भावना आमच्यावर पोहोचल्या, सरकारपर्यंत पोहोचल्या, पण ॲटलिस्ट कळायला तर पाहिजे कुणाचं क्षेत्र काय जाणार आहे किंवा काय. मग तुम्ही ज्याचं क्षेत्र जाणार त्याला आम्ही त्यांच्या काय समस्या असतील समजून घेऊन शासनापर्यंत पोहोचू, तुमच्या काय मागण्या असतील, तुमचं काय म्हणणं असेल. फक्त आधी हे तर कळायला पाहिजे ना अलाइनमेंट कुठून जाते. आणि आता कुणाच्या शेतात आम्ही जाणार नाही. मोजणी असताना मग टेप घेऊन ते सगळं घेऊन जावं लागतं. ऐका माझं आता मी पूर्ण ऐकलं आपलं. आता
आम्ही फक्त हवेतून कुठून काय कुणाचं किती क्षेत्र जातं एक टेंटेटिव्ह एवढंच ह्यातून काढणार आहे. तर ह्यातून काही कुणाला जबरदस्ती तर आम्ही सरकार म्हणून किंवा अधिकारी आम्ही पण शेवटी काय याचीच पोर आहे. आम्ही काय असं काय कुठं हवेतून पडलेलं नाही. जबरदस्ती करणार पण आहे. तुमच्या भावना तीव्र आहेत पोचू. आधी पण आम्ही हे काम केलेलं आहे भावना पोचवायचं असं नाही की नाही. पण आता फक्त कोणाच्या शेतातून काय जाणार आहे इतकं टेंटेटिव्ह जरी कळलं तर तुम्हालाही क्लिअर होईल ना की नको आम्हाला. अजिबात शेतकरी पुन्हा त्याच मुद्द्यावर येत आहे. त्याच मुद्द्यावर 2-3 वेळा ऐकलं अजिबात ते बाहेर काढू नका. आता तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे जाणार आहे इकडे 500 फूट शार पडवणार आहे. काहीच करू शकत नाही. काही नको आम्हाला सांगा आमच्या सगळ्यांच्या सह्या घ्या आणि फार तर आम्ही सह्या सगळ्या रक्ताना देतो आता काढून देतो. मी फक्त साहेब आज आलाय आम्ही 1 महिना झालं आम्हाला झोपा नाही द्या. असं नाही की आम्ही 1 महिना काय नाही. तुमचे सगळे निवेदन सर्वे करणाऱ्या बाहेरच्या कंपनी आहेत त्या सुद्धा काही येतील म्हणून आम्ही गेली 15 दिवस झाले अशी आम्ही गावागावातली आमची गस्त करणारी टीम आहे. आज तुम्ही आलाय परंतु ह्या संदर्भात जी काही शासनानं वर्ण जी काही हायर अथॉरिटीची टीम सर्वेक्षणासाठी मोजणीसाठी पाठवणार होते ती सुद्धा जर आली असती तर त्या पद्धतीने आमची आक्रमक भूमिका आम्ही तयारीतच होतो. आज तुम्ही आला आम्ही आमच्या तुमच्या पुढे पालक म्हणून आक्रोश व्यक्त करतोय. आम्ही तुमचं सगळं समजून घेतो. असं नाही की आम्ही तुमच्या भावना समजून घेतो. माझं थोडं कमी झालं तर ह्यांच्यात जाणार आहे ह्यांच्यात दुसरं बारा एकर जाते. सोसायटीला असं कळवलेलं नाहीये. सांगा कोण देत नाही त्यांना बोलून काढतो. शेतकरी एक तुटीचा शेतकरी एक तुटीचा जमीन आमच्या हक्काचे जमीन आमच्या हक्काचे शेतकरी एक तुटीचा रद्द करा रद्द करा रद्द करा नेवरी गावाच्या वतीनं शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सर्व शेतकरी आपण आता जमा झालो आहे. शासनाच्या वतीनं मोजणीचा सर्वेचा जो घाट गाठलाय त्याच्या विरोधात सर्व शेतकरी एकजुटीनं नेवरी आणि नेवरी परिसरात जमा झालेले आहेत. तरी आमची शासनाला प्रशासनाला विनंती आहे सरकारनं मोजणी किंवा सर्वेच्या नावाखाली जी शेतकऱ्यांची पिळवणूक लावली आहे ती ताबडतोब थांबवावी.
खानापूर तालुक्यामध्ये काही गाड्या बाकुचीवाडी माहुलीमध्ये सर्वे करायला गेल्यात. तिथं सुद्धा शेतकऱ्याचा प्रचंड प्रमाणात विरोध आहे आणि शेतकऱ्याची सरकारकडे शासनाकडे मागणी आहे की त्यांनी हे जे घाट गाठलाय शक्तीपीठचा हा ताबडतोब थांबवा, अन्यथा शेतकऱ्याच्या संघर्षाला, शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जावं लागेल. धन्यवाद. शक्तीपीठ महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द. तुमच्याकडे काही नाही ना. मी आता काय झालं, कुणीतरी आता विषय घेतला तिथं ह्याच्यातनं तुमच्या माऊलीनं तिथं हे येणार आहे, ते पुढं करत यायला आणि कुंडलला इकडे येणार, कुंडल गोगावच्या शिवर आम्ही थांबतो. सर्वे की कोण येणार आहे का तुमच्याकडे इकडे? काय सर्वे कोण बाहेरचे करतात का तुमचे? हा, तुमच्या ज्युरिडिक्शनमध्ये बाहेरचं कोण याच काम काय आहे का? याचं त्यावेळेस तुमच्याकडे अधिकार आहे. तुम्ही तालुका मॅजिस्ट्रेट आहात, म्हणजे तुमच्या प्रमुख आहात, तुम्ही तुमच्याकडे काय आले का? आणि तुम्हाला एक सांगतो, तुमच्याकडे आता तालुक्याचे मुख्य अधिकारी तुम्ही आहात, बरोबर का? चूक आहे. तुमच्याकडे आल्याशिवाय पाय सुद्धा ठेवून देणार नाही तुम्हाला. नाही, तुम्ही वरिष्ठांना कळवा, भोसले साहेबांना आहे का नाही, प्रांत साहेबांना, की अशा बाबतीत आता इथं जवळजवळ 60-70 माणसं इथं जमले. कुणीतरी असे आपलं हे दिलेले आहे की गोगावची तर मोजणीला येणार आहे. पण तुमच्या ज्युरिडिक्शनमध्ये सर्वे करताना किंवा तुम्हाला तर माहिती पाहिजे का नाही? काही जरी अनधिकृत नाही, अनधिकृत काही प्रकार झाला, अधिकृत राहू दे झाला, तो कारण तुम्ही अधिकृत करता म्हटलं लोकही अनधिकृत करणार, बरोबर आहे का? चूक आहे. जर झाला तर तुम्ही आता आमच्याकडे तलाट्याकडे त्याविषयी ते मुलगी तिथं काम करतात, तिथे सापडली, घेतल्याकडून 9 वाजता 7-12 काढतात. ते म्हटलं पहिलं बाहेर उमडले. मी परत पत्र दिले त्यांना, सगळ्या लोकांचं निवेदन दिले. आमचा 7-12 कोणाचाही द्यायचा नाही. मी शासनानं मागायचं तर आम्हाला आधी काहीतरी एखादं तरी आमच्याकडे कुठंतरी पत्र असायला पाहिजे का नाही, तुमच्या जमिनी जाणार आहे. तुमच्याकडे गेलो, प्रांतसाहेबांकडे गेलो, प्रांतसाहेब म्हणतात आमच्याकडे आपण कागद नाही. कलेक्टरकडे सगळी गेले, कलेक्टर साहेब म्हणतात आमच्याकडे काहीच नाही, तुम्ही काय आला इकडं? मग तुमच्याकडे आमच्याकडे तालुका मॅजिस्ट्रेट, प्रांत साहेब आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जिल्हा अधिकारी, ह्याच्याशिवाय मोठे अधिकारी कोण आहे का? बाहेरची नेता आमच्या ह्याच्यात घर आमचं आणि त्याच्यात बाजार बाहेरच्या करायचं काम काय आहे सांगा? तुम्ही तर घराचे प्रमुख आहात का नाही? फक्त एक आहे की तुम्हाला सांगणार, आम्ही ते तलाट्याला वर तुमच्याकडे पत्र द्यायला सांगितलंय की लोकांचा असा अतिशय ह्या कोणताही 7-12 काढून ह्यासाठी सत्य आम्ही तलाट्याच्यावर घेऊ. जे काही करायचं ते लोकांना सांगून करा, असं परस्पर काय करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्ही कळवा वाटतं. हां, चालेल. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.